ठीक आहे. तर आज आपण लॉग इनच कन्सेप्ट घेऊ. चालेल. तो आपला मागचा राहिला होता तेच कम्प्लीट करू. फोल्डर बनवू आपण सेशन डेमो 2. ठीक आहे. मागच्या लेक्चर मध्ये आपण एक डेमो घेतला होता लॉग इनचाच. तर आज डेमो 2 घेऊ आपण. अरे मेन पॉइंट ऑनलाईन मेंबर कधी सांगणार? माईक पण चालू नाही. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर स्क्रीन दिसते सर्वांना? नाही तर आज हे असेच होते. चालेल. ठीक आहे. तर आपण काय केलंय की एक फोल्डर बनवलाय मी सिंपली सेशन डेमो 2 म्हणून, आणि त्याला काय करतो मी सीएमडी मध्ये ओपन केलंय सिंपली. ठीक आहे. मग सीएमडी मध्ये ओपन केल्यानंतर आपली फर्स्ट कमांड काय राहते की इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन मध्ये आपल्याला काय काय लागणार आहे? एक तर लागणार आहे एक्सप्रेस, त्यानंतर EGS, MySQL, बॉडी डॅश पार्सर आणि युटिल अजून आणि एक्सप्रेस डॅश सेशन. ठीक आहे. आणि याला पॅकेजला काय करू इन्स्टॉल करून. जरा जास्त थंडी वाजायला. ठीक आहे. पॅकेज झाले इन्स्टॉल आणि याला आपण करणार कोड पेस्ट डॉट. कोड पेस्ट डॉट केल्याने काय झालं की आपल्या VS कोडला जे काय आपलं सर्व्हर होतं ते ओपन झाले किंवा फोल्डर. ठीक आहे. मग VS कोडला आल्यानंतर ठीक आहे 2 मिनिट. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर स्क्रीन दिसते ना आता सर्वांना? आवाज वगैरे येतोय? प्रॉब्लेम आला काही तर माईक चालू करून बोला. ठीक आहे. मग आपण काय केलं की VS कोडला आपलं जे काय फोल्डर होतं ते फोल्डर ओपन करून घेतलं. मग फोल्डर ओपन केल्यानंतर आपली फर्स्ट स्टेप राहते की आपल्याला एक लागणार आहे सर्व्हर. मग सर्व्हरसाठी काय लागणार आहे index.js फाईल बनवली आपण, आणि त्यामध्ये काय करणार की जे काय आपण पॅकेज इन्स्टॉल केले सीएमडी मध्ये ते फक्त आपण काय करणार रिक्वायर करून घेणार. मग सांगा बरं पहिलं पॅकेज कोणतं की एक्सप्रेसला आपण एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये आणि एक्सप्रेस. ठीक आहे. एक्सप्रेस त्यानंतर बॉडी पार्सर इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये बॉडी डॅश पार्सर. ठीक आहे. डॅश विसरला नाही पाहिजे. त्यानंतर MySQL इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये MySQL. तुम्ही MySQL 2 करत चला. ठीक आहे. माझं कारण की माझं ओल्ड व्हर्जन आहे त्यामुळे मी MySQL करतोय. आणि त्यानंतर युटिल इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये युटिल. अजून काय राहिलं की सेशन. मग सेशनला पण आपण काय करू रिक्वायर करून घेऊ. सेशन इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस डॅश सेशन. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण काय करणार की डेटाबेसची कनेक्शन पण करून घेऊ. मग डेटाबेसची कनेक्शन घेण्यासाठी कॉन इक्वल टू MySQL डॉट क्रिएट कनेक्शन. आणि पहिलं राहील आपला होस्ट. होस्ट काय आहे आपला की लोकल होस्ट आहे.
लोकल होस्ट, त्यानंतर युजर. मग युजर कोणता आहे आपला? की युजर आहे रूट. ठीक आहे. आणि पासवर्ड काय आहे? की माझा एमटी, तुमचा जो आहे तो टाका. ठीक आहे. आणि 4th नंबरला असतो डेटाबेस. मग डेटाबेस A to Z 50 आहे. ठीक आहे. मग याने काय झालं की जे आपलं काय डेटाबेसची कनेक्शन होतं किंवा MySQLची कनेक्शन होतं ते पॉसिबल झालं. मग पॉसिबल झाल्यानंतर आपण काय करणार की मिडलवेअर. मग जे काय मिडलवेअर आहेत ते सगळे मिडलवेअर आपण राईट करू. कॉन्स्ट exe इक्वल टू util डॉट प्रॉमिसिफाय राऊंड ब्रॅकेटमध्ये कॉन डॉट क्युरी आणि डॉट बाइंड. आणि बाइंडला सांगणार आपण कॉल. ठीक आहे, झाली युटिलची. मग नेक्स्ट कोणती? एक व्हेरिएबल घेणार ॲप आणि त्याला एक्सप्रेस पास करणार. ठीक आहे. मग कोणती मिडलवेअर राहिली? ॲप डॉट ॲप्लिकेशन. ॲप डॉट यूज राऊंड ब्रॅकेटमध्ये बॉडी डॅश बॉडी पार्सर डॉट URL एन्कोडेड राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेटमध्ये एक्सटेंडेड कोलन ट्रू. ठीक आहे. अजून कोणती राहिली मिडलवेअर? की सेशनची. मग सेशन मध्ये कसं आहे? ॲप डॉट यूज राऊंड ब्रॅकेटमध्ये सेशन आणि राऊंड ब्रॅकेट त्यात करली. आणि पहिलं काय राहतं की रिसिव्ह. आणि रिसिव्हला आपण सांगणार ट्रू. त्यानंतर सेव्ह आणि इनिशियलाइज त्याला पण आपण करणार ट्रू. आणि त्यात लास्ट काय राहतं की सिक्रेट. आणि सिक्रेट मध्ये आपण एक सिक्रेट की देणार. मी सिक्रेट की देतो. सिंपली तुम्हाला जे वाटेल ते द्या. काहीतरी राईट करून टाका किंवा मी A to Z देतो. A to Z IT हब. ठीक आहे. मग आपली काय झाली की सेशनची मिडलवेअर राईट झाली. ठीक आहे. आपल्या एक सर्व्हरला पोर्ट नंबर देऊन घेऊ आपण ॲप डॉट लिसन आणि राऊंड ब्रॅकेटमध्ये 1000. ठीक आहे. पोर्ट नंबर झाला राईट करून. ठीक आहे ना. मग आपण जे काही मिडलवेअर राईट केला, पोर्ट नंबर दिला, त्यानंतर आपली एक स्टेप राहते की आपल्याला एक URL बनवायची. मग फर्स्ट URL कोणती असते की स्लॅशची. ठीक आहे. बनवून घेऊ आपण ॲप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड स्लॅश कोमा देऊन फंक्शन. आणि फंक्शन मध्ये राहील एक रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहील रिस्पॉन्स. आणि काय जो रिस्पॉन्स आहे मी RES ला रेंडर करतो. रेंडर काय करणार? होम डॉट EJS करतो. ठीक आहे. होम डॉट EJS करतो. आणि जे काय होम डॉट EJS फाईल असेल ते आपले कुठे राहील? व्ह्यूज फोल्डर मध्ये. व्ह्यूज फोल्डर बनवला. व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये होम डॉट EJS. आणि होम डॉट EJS मध्ये सिंपली मी करतो क्रिएट अकाउंट. ठीक आहे. ठीक आहे ना. आपण एक URL बनवली कोणती? स्लॅशची. आणि स्लॅश पेजला आपण रेंडर काय केलं? होम डॉट EJS. मग होम डॉट EJS मध्ये आपले फर्स्ट काय राहील की क्रिएट अकाउंटचा फॉर्म राहील. मग ठीक आहे. मग क्रिएट अकाउंटचा फॉर्म बनवून घेऊ. त्याला मी ऍक्शन देतो स्लॅश क्रिएट अकाउंट. आणि त्याला मेथड देतो. मेथड काय देणार मी की पोस्ट. ठीक आहे. मग पहिली फील्ड घेतो मी एंटर. ठीक आहे. युजर नेम घ्यायचं. युजर नेम घेऊ आपण. ठीक आहे. त्यासाठी एक इनपुटला टाईप टेक्स्ट आणि त्याला एक नेम देणार. नेम देतो मी युजर नेम आणि ह्याला BR. नेक्स्ट फील्ड कोणती? पासवर्ड. मग मोबाईल घ्यायचा का? ठीक आहे. की आपल्याला लॉग इन करायचं म्हणजे नवीन अकाउंट क्रिएट करायची. त्यासाठी आपण भरपूर साऱ्या फील्ड घेणार आहे का नाही? ज्या टायमाला आपल्याला लॉग इन करायचे त्या टायमाला आपण 2च फील्ड घेणार. काय घेतलं? युजर मोबाईल घेतला. त्यानंतर काय घेणार? ईमेल घेऊ आपण. ईमेल मोबाईलला टाईप देऊ आपण नंबर आणि ईमेलला टाईप देणार की ईमेल. ईमेल त्याला एक नेम देऊ आपण युजर ईमेल म्हणून. ठीक आहे. VR मोबाईल झाला. अजून कोणती फील्ड सांगा बरं? पासवर्ड. डेट ऑफ बर्थ घ्यायची. जसं तुम्ही इंस्टाग्रामचं अकाउंट खोलायला जातात डेट ऑफ बर्थ सगळे इन्फॉर्मेशन घेतात ना तुमचे एज वगैरे. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ घेऊ. त्याला आपण टाईप देऊ डेट आणि त्याला एक नेम देणार. नेम देऊ आपण
शॉर्टकट, ठीक आहे. आणि त्यानंतर लास्ट घेऊ आपण पासवर्ड. पासवर्ड घेतला, त्याला टाईप दिला मी पासवर्ड, आणि त्याला एक नेम देतो, सिंपली पास करतो नेम, ठीक आहे. आणि जो काहीतरी एक फॉर्म आहे, फॉर्मला एक बटन घेऊ आपण, बटन देतो मी क्रिएट अकाउंट, आणि जो काही आपला प्रोग्राम आहे त्याला मी रन करतो. मग रन करण्यासाठी कमांड काय की nodemon index.js झाला प्रोग्राम एक्झिक्यूट. ठीक आहे, आपण ब्राउझरला चेक करू की आपलं झालाय फॉर्म शो. वंदा मेंबर्स आवाज येतोय का सर्वांना? अरे मेसेज बॉक्स मध्ये राईट करा, नेटवर्क प्रॉब्लेम असेल मला. येतोय, ठीक आहे. थोडा ब्रेक होतोय, ठीक आहे, मी नेटवर्क चेंज करतो. ठीक आहे, आला तरी माईक चालू करून सांगा मला, ठीक आहे ना. मग आपण काय केलंय की एक सिंपली एक स्लॅशची URL बनवली. स्लॅशची URL ला आपण काय केलंय, home.ejs रेंडर केले, आणि home.ejs मध्ये एक क्रिएट अकाउंटचा फॉर्म बनवलाय. ठीक आहे, सिंपली फॉर्म बनवलाय, आणि आपण फॉर्म फक्त शो केलाय. ठीक आहे, आणि फॉर्म मध्ये फील्ड टाकल्यात, एक युजर नेम टाकलंय, युजर मोबाईल, युजर ईमेल, आणि युजरची डेट ऑफ बर्थ, आणि एक लास्टला पासवर्ड घेतलाय. ठीक आहे, एवढं समजलंय. मग आपण काय करणार की जो काय डेटा आहे, ठीक आहे, मी एक डेटा भरतोय, युजर नेम टाकतो ABC म्हणून, मोबाईल नंबर टाकतो, ठीक आहे, मोबाईल नंबर दिला, आणि एक ईमेल ID देतो, आणि डेट ऑफ बर्थ घेतो. ठीक आहे, जास्त झाले, ठीक आहे, एक डेट ऑफ बर्थ घेतो. ठीक आहे, अशी एक डेट ऑफ बर्थ घेतली, आणि माझा एक पासवर्ड टाकतो. पासवर्ड काय टाकणार मी, 1 2 3 4 5 6, आणि क्रिएट अकाउंट केलं. मग क्रिएट अकाउंट केल्यानंतर डेटा कुठे गेला की क्रिएट अकाउंट URL ला गेला. मग ठीक आहे, आपण क्रिएट अकाउंटची एक URL बनवून घेऊ, app.post राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये क्रिएट अकाउंट, आणि त्यानंतर एक फंक्शन, फंक्शन मध्ये एक राहील रिक्वेस्ट, दुसरा राहील रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स भेटतो मी ते सेंड करतो. मग जो काही डेटा आपण पास केलाय फॉर्म मधून तो कशात भेटेल आपल्याला, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, आणि चेक करू की आपल्याला डेटा कन्फर्म भेटतोय का. त्याला मी भेटतोय मला की असे 4-5 डेटा भेटलेत मला, युजर नेम, मोबाईल, ईमेल, आणि पासवर्ड वगैरे काय भेटले. ठीक आहे, मग जो काय हा डेटा आहे, डेटा मला काय करायची की MySQL ला स्टोअर करायची, म्हणजेच माय डेटाबेसला स्टोअर करायची. मग डेटाबेसला स्टोअर करण्यासाठी मला काय लागणार आहे की टेबल लागणार आहे, कोणता, MySQL टेबल. ठीक आहे, मग टेबल लागणार आहे, एक टेबल क्रिएट करून घेऊ आपण. सांगा बरं मला टेबल कसा राहील आपला. मग क्रिएट टेबल, युजर 1 करायचं, ठीक आहे. सपोज हा टाकू आपण टेबल नेम, आणि कॉलम. मग पहिली फील्ड काय राहील आपली, ID ला टाईप देऊ इंट, त्यानंतर प्रायमरी की, आणि ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट, आणि नेक्स्ट कॉलम कोणता राहील आपला, सांगा बरं कोणता आहे, युजर नेम आहे, आणि युजर नेम टाईप देणार आपण व्हेअरकॅर मध्ये मी 100 राईट करतो. नेक्स्ट कॉलम, ठीक आहे, युजर मोबाईल, आणि त्याला टाईप देतो मी व्हेअरकॅर देतो 100, आणि त्यानंतर एक युजर ईमेल आहे वाटते माझा, युजर ईमेल कॉलम बनवून घेऊ, आणि त्याला टाईप देतो मी व्हेअरकॅर मध्ये टाईप करतो 50. ठीक आहे, मोबाईलला पण मी फक्त 15 राईट करतो, कारण जास्त कॅरेक्टर नको आपल्याला त्यात. आणि त्यानंतर युजर डेट ऑफ बर्थ, आणि त्याला टाईप देतो मी व्हेअरकॅरच, आणि व्हेअरकॅर मध्ये टाईप करतो 10 फक्त.
आणि लास्ट राहील पासवर्ड. आणि त्याला टाईप करतो मी व्हॅरकॅर मध्ये 100 टाईप करतो. ठीक आहे, या प्रकारे आपली काय झाली, क्युरी क्रिएट झाली. मग जी काय क्युरी क्रिएट झाली त्याला आपण वर्कबेंच मध्ये रन करून घेऊ एकदा. ठीक आहे, वर्कबेंच ओपन, वर्ड होतं यार. ठीक आहे, डेटाबेस मी यूज करतो आणि जे काय आपण टेबल बनवला होता तो टेबल पेस्ट केला आणि त्याला एक क्रिएट करून घेऊ. झाला टेबल क्रिएट. ग्रीन टिक आली म्हणजे आपला टेबल काय झाला, सक्सेसफुली क्रिएट झाला. मग टेबल क्रिएट झालाय आपला. मग जो काय आपल्याला डेटा भेटतोय फॉर्म मधून, तो फॉर्म मधला डेटा फक्त मायस्क्यूएल मध्ये स्टोअर करायचा. मग मायस्क्यूएल ला स्टोअर करण्यासाठी आपण जाऊ क्रिएट अकाउंटच्या URL मध्ये आणि त्यामध्ये मी एक व्हेरिएबल घेतो. कोणता, डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी, आणि त्यामध्ये एक SQL क्वेरी मी राईट करतो. कोमा झाला का, ठीक आहे. आणि एक मी SQL क्वेरी राईट करतो. सांगा बरं मला SQL क्वेरी कशी राहील. इन्सर्ट इनटू टेबल नेम आपला असेल. काय झालं, SQL झालं का, SQL. ठीक आहे, तसं काय नाही, आपण नेम चेंज झालं तरी काय अडचण नाही. SQL द्या म्हणून असं काय नाही, तो व्हेरिएबल आहे. मग इन्सर्टची क्वेरी काय, इन्सर्ट इनटू टेबल नेम नंतर राऊंड ब्रॅकेट, आणि जे काय आपले म्हणजे आपण फर्स्ट मध्ये काय देतो की डेटाबेस मधले कॉलम नेम देतो, बरोबर ना. ध्यानात ठेवा कधी पण की जे आपण डेटाबेस क्रिएट करताना जे आपण नाव दिले की युजर नेम हे नाव दिले ते आपण फर्स्ट राऊंड ब्रॅकेट मध्ये राईट करतो. ठीक आहे, मग पहिलं काय, युजर नेम, त्यानंतर युजर मोबाईल, त्यानंतर युजर ईमेल, आणि युजर डेट ऑफ बर्थ, आणि लास्ट मध्ये पासवर्ड. ठीक आहे, कॉलम नेम दिले आपण. मग कॉलम नेम दिल्यानंतर की एक व्हॅल्यू कीवर्ड घेतल्यानंतर राऊंड ब्रॅकेट, आणि जे काय आपल्याकडे व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यू आपण फक्त पास करून देणार. ठीक आहे ना. मग पहिली व्हॅल्यू कोणती राहील, डी डॉट युजर. जे काय आपण हे नेम देतो, हे नेम कुठले देतो की जे आपण फॉर्म मध्ये क्रिएट करताना नेम दिले ते नेम आपण काय करतो, व्हॅल्यू नंतर पास करून देतो. ठीक आहे, मग डी डॉट युजर मोबाईल, त्यानंतर डी डॉट युजर ईमेल असेल, आणि त्यानंतर डी डॉट युजर डेट ऑफ बर्थ, आणि लास्ट मध्ये डी डॉट पासवर्ड. ठीक आहे, आपली क्वेरी क्रिएट झाली. मग क्वेरी क्रिएट झाल्यानंतर आपण काय करणार की क्वेरीला रन करणार. मग क्वेरीला रन करण्यासाठी काय की अवेट, आणि अवेटला आपण EXE मध्ये ती काय क्वेरी ते पास करून देऊ SQL. मग अवेट यूज केले आपल्याला काय यूज करणार नाही. ठीक आहे, असिंग पण राईट करून घेऊ आपण. आणि जो काय डेटा भेटेल तो डेटा मी सिंपली सेंड करतो. आउटपुट पेजला जाऊ आणि मी ह्याला रिफ्रेश करतो. झाला डेटा इन्सर्ट. ठीक आहे ना, डेटा इन्सर्ट झाला. मग डेटा इन्सर्ट झाला, आपली फर्स्ट स्टेप झाली. मग डेटा इन्सर्ट झाले कुठे जायचे की ठीक आहे राहून देऊ, सध्या आपण टेम्पररी राहून देऊ. फर्स्ट स्टेप झाली आपली. मग सेकंड स्टेप मध्ये काय आहे की आपण, ठीक आहे, सेकंड स्टेप मध्ये काय आहे की जो काय आपला डेटा आहे, एक लॉग इनचा फॉर्म बनवा, त्यामध्ये 2 फील्ड घ्या, आणि तो जो काही 2 फील्ड आहे तो MySQL मध्ये आहे का नाही चेक करा.
असेल तर लॉग इन, नसेल तर इनव्हॅलिड. ठीक आहे, मग आपण एक लॉग इनचं पेज बनवू. मग ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये एक URL बनवतो लॉग इन म्हणून. आणि लॉग इनला मी एक फंक्शन मध्ये राहीन एक रिक्वेस्ट, दुसरं राहीन रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स आहे मी त्याला करतो रेंडर, की मला फाईल शो करायची ना ते URL. ठीक आहे, रेंडर करणार कोणती फाईल, लॉग इन डॉट EGS. आणि जी काही EGS फाईल आहे ती व्ह्यूज फोल्डर मध्ये बनवून घेतो एकदा. ठीक आहे, आणि लॉग इन H1 मध्ये राईट करतो मी लॉग इन अकाउंट. ठीक आहे, आणि जे काही लॉग इनचं अकाउंट असेल त्यामध्ये फॉर्मला ऍक्शन देतो मी व्हेरीफाय अकाउंट, आणि त्याला एक मेथड देतो. मेथड देणार मी पोस्ट, आणि पहिली फील्ड राहील आपली काय राहील फील्ड, युजर नेम राहील. दोनच फील्ड राहणार ना यात. टाईप देतो मी टेक्स्ट, त्याला एक नेम देतो मी युजर नेम म्हणून, आणि दुसरं काय राहील. ठीक आहे, स्पेस बी मॅटर करणार, आणि ID ची गरज नाही, त्याला रिमूव्ह केलं, आणि BR राईट करतो. मग नेक्स्ट फील्ड कोणती, की युजर कनिष्ठ पासवर्ड, एंटर पासवर्ड करू आपण, आणि त्यासाठी एक इनपुट घेऊ. मग इनपुटला टाईप देऊ पासवर्ड, आणि त्याला एक नेम देणार, नेम देतो मी पासवर्डच. त्यानंतर BR राईट केलं BR, आणि एक बटनला काय नाव द्यायचं आपण, लॉग इन अकाउंट करू किंवा लॉग इनच राहून देऊ. ठीक आहे ना. मग आपण जे काय लॉग इनचा फॉर्म बनवलाय, ठीक आहे, आपण चेक करू की आपल्या URL मी चेंज करतो स्लॅश लॉग इन. झाला का, आलो लॉग इनच्या पेजला. मग काय लॉग इनच्या पेजवर मी ABC युजर नेम टाकतो एक, आणि एक माझा पासवर्ड टाकतो 1 2 3 4 5 6, आणि लॉग इन अकाउंट केलं. मग तू व्हेरीफायला डेटा गेल्यावर काय करायचंय, डेटा MySQL मध्ये चेक करायचे की आहे का नाही. ठीक आहे ना. मग त्यासाठी एक URL बनवून घेऊ आपण. इंडेक्स फाईल मध्ये जाऊ, इंडेक्स फाईल मध्ये एक URL ऍप डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट आणि स्लॅश व्हेरीफाय अकाउंट, कॉमा देऊन एक फंक्शन राईट करतो. फंक्शन नंतर एक रिक्वेस्ट, दुसरे रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स भेटतो मी ती सेंड करतो. आणि जो काही डेटा आलाय, 2 डेटा भेटतात, तो कशात येणार, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. चेक करू की आपल्याला कन्फर्म मी रिफ्रेश केलं, भेटतोय मला असे काहीतरी 2 डेटा भेटलेत. एक भेटलाय युजर नेम, आणि दुसरा भेटलाय पासवर्ड. मग जे काय आपल्याला 2 फील्ड भेटलेत मला, ते फील्ड मी चेक करणार की माझ्या डेटाबेस मध्ये आहेत की नाही. असेल तर लॉग इन, नसेल तर इनव्हॅलिड. ठीक आहे ना. मग चेक करण्यासाठी आपल्याला एक क्वेरी राईट करावं लागेल. ठीक आहे, मी एक व्हेरिएबल घेतो d इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी, आणि त्यानंतर एक मी क्वेरी राईट करतो की मला मॅच करायची की डेटाबेस मध्ये आहे का. मग क्वेरी काय राहील आपली, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम, आणि टेबल नेम नंतर काय राहणार की वेअर, की आपल्याला 2 कंडिशन काय करायच्या, चेक करायच्यात की आहेत का नाही. वेअर पहिले काय चेक करायची, युजर नेम, आणि जे काही युजर नेम भेटले आपल्याला बॉडी मध्ये, युजर नेम पास करून देऊ आपण d डॉट युजर नेम, आणि दुसरं काय चेक करायचे आपल्याला, पासवर्ड. मग आपल्याला काय करायचे की युजर नेम बी पाहिजे आणि पासवर्ड बी भेटला पाहिजे, दोन्ही काय झाले पाहिजे, मॅच झाले पाहिजे. मग त्यासाठी आपण एक कीवर्ड यूज करतो की कोणतं, अँड, आणि त्यानंतर दुसरी व्हॅल्यू की दुसरी कोणती, पासवर्ड इक्वल टू, आणि जे काय आपल्याला पासवर्ड भेटलाय बॉडी मध्ये तो आपण पास करून देणार पासवर्ड. ठीक आहे, आणि जो काय डेटा भेटन त्याला मी सिंपली सेंड करतो. सेंड करायसाठी आपल्याला क्वेरी रन तर करायला लागेल. ठीक आहे, रन करून घेऊ आपण. डेटा अवेट, आणि exe ला आपण काय करणार, SQL पास करून देणार. मग अवेट यूज केले आपल्याला असिंग पण राईट करायला लागेल, आणि असिंग बी राईट केला, आणि जो काही डेटा भेटन मी सेंड केलाय फक्त. आणि याला जाऊन आपण रिफ्रेश करू, भेटतोय डेटा. डेटा भेटतोय म्हणलो काय, युजर लॉग इन झाला, बरोबर ना. डेटा भेटतोय म्हणले युजर लॉग इन झाला. डेटा नसता भेटला तर युजर काय झाला असता, इनव्हॅलिड झाला असता. मग तीच कंडिशन आपण इथे राईट केली होती त्या दिवशी की मागच्या लेक्चर मध्ये, इफ मध्ये, की मी असं इफ घेतलं होतं,
आणि इफ मध्ये असं काहीतरी सांगितलं होतं की डेटाची लेंथ 0 पेक्षा मोठी असेल तर युजर काय होईल, लॉग इन होईल, आणि नसेल तर इनव्हॅलिड. मग पहिल्या पार्ट मध्ये काय देणार, रिक्वेस्ट डॉट सेंड म्हणून लॉग इन सक्सेस करतो, ठीक आहे. आणि नसेल तर इल्स पार्ट एक्झिक्यूट होईल. म्हणजे डेटाची लेंथ 0 किंवा 0 पेक्षा छोटी आली तर कोणता पार्ट एक्झिक्यूट होईल, इल्स पार्ट. आणि इल्स पार्ट मध्ये मी राईट करतो आर डॉट सेंड करतो, आणि सेंड काय करणार मी, इनव्हॅलिड युजर, ठीक आहे, युजर नेम अँड पासवर्ड करतो, ठीक आहे. जो काय डेटा दिलाय तो चुकीचा असेल तर इनव्हॅलिड झाला. चेक करू, लॉग इन सक्सेस. सपोज मी लॉग इन पासवर्ड मी चुकीचा टाकला आणि लॉग इन करायला गेलो तर काय आलं, इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. सपोज मी पासवर्ड बरोबर टाकतो आणि युजर नेम चुकीचा, तर काय येणार आपल्याला आउटपुट, इनव्हॅलिड युजर नेम पासवर्ड, ठीक आहे ना. इतर पॉईंट क्लिअर आहे सर्वांचा, ऑनलाईन मेंबर्स इतर पॉईंट क्लिअर आहे ना सर्वांचा. मेसेज बॉक्स मध्ये राईट करा फास्ट, ठीक आहे. असा टाइम वेस्ट केला की मग तुम्हाला राईट करायला टाइम भेटत नाही, ठीक आहे. बस एवढंच राईट करायची, बाकी काही नाही, ठीक आहे. इतर पॉईंट क्लिअर आहे सर्वांचा. मग आपण आता आपल्यापर्यंत 2 स्टेप कंप्लीट झाल्या. मग थर्ड स्टेप मध्ये काय आहे की डेटा जो आहे, जो डेटा भेटतोय युजरचा, तो कुठे स्टोअर करायचा, सेशन मध्ये. मग सेशन मध्ये काय की जेव्हा युजर लॉग इन होईल तेव्हा डेटा काय करायचा, सेशन मध्ये स्टोअर करायचा. मग युजर लॉग इन कधी होतोय, की डेटाची लेंथ 0 पेक्षा मोठी आली तरच युजर लॉग इन होतोय, ठीक आहे. मग आपण हा पहिले इल्स पार्ट मध्येच काय करणार, इल्स किंवा इफ पहिलीच कंडिशन आहे त्यामध्येच आपण डेटा स्टोअर करू. मग डेटा स्टोअर करण्यासाठी आपण कसे यूज करतो, आधी क्यू करतो का आधी यस करतो, ठीक आहे. रिक्वेस्ट डॉट सेशन डॉट, त्याचं एक नाव देतो, मला युजर आय डी स्टोअर करायचा, आणि इक्वल टू डेटा कशात आलाय, की डेटा व्हेरिएबल मध्ये, आणि 0 इंडेक्स नंबरला आलाय, आणि त्यामधला मला प्रिंट करायची फक्त आय डी स्टोअर करायची. आणि जी काय मी आय डी स्टोअर केलंय सर्व्हरला ती मी फक्त चेक करणार की कन्सोल मध्ये कन्फर्मली स्टोअर होतंय का. त्यासाठी मी कन्सोल डॉट लॉग करतो आणि युजर आय डी राईट केलं, ठीक आहे. मग मी काय करतो, एकदा ट्राय करतो लॉग इन करून, याला रिफ्रेश केलं, एबीसी युजर नेम टाकलं आणि पासवर्ड टाकतो 1 2 3 4 5 6 आणि लॉग इन केलं. लॉग इन सक्सेसफुल झालंय. मग सीएमडी मध्ये मी कन्सोल केलेला आयडी प्रिंट झालाय की मी चेक करतो, भेटलाय मला एक आयडी भेटलाय, ठीक आहे ना. इतर पॉईंट क्लिअर, आपण मागच्या लेक्चर मध्ये इतर पाहिलं होतं, ठीक आहे. म्हणजे डेटा आतापर्यंत काय झाला, स्टोअर झाला, आणि युजर इनव्हॅलिड झाला असता तर काय आलं असते आपल्या इथं, ठीक आहे. एक मेसेज राईट करतो मी इथे, म्हणजे आपल्याला युजर अंडरस्कोर आय डी, ठीक आहे ना. मग आपण काय केले, थर्ड स्टेप कंप्लीट केली. मग फोर्थ स्टेप काय होते की जो काही सेशन डेटा आहे तो सेशन मधला डेटाचा यूज करून युजरला कुठे पाठवायचं, होम पेज किंवा प्रोफाईल पेजला पाठवायचं. मग ठीक आहे, आपण त्या सेशन मधला डेटा यूज करून प्रोफाईल पेजला पाठवू, पण त्याआधी आपल्याला एक होम पेज किंवा प्रोफाईल पेज बनवावं लागेल, ठीक आहे. मी प्रोफाईल पेज बनवतो, ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये मी टाकतो स्लॅश प्रोफाईल, कोमा देऊन एक फंक्शन राईट करतो, फंक्शन मध्ये सांगतो एक रिक्वेस्ट असेल आणि दुसरं काय रिस्पॉन्स असेल, आणि RES ला मी सांगतो रेंडर. मला रेंडर काय करायची, काहीतरी चुकलं दिसतंय, ब्रॅकेट चुकले, ठीक आहे. रिक्वेस्ट राहील, दुसरा आहे रिस्पॉन्स, आणि RES ला मी रेंडर करतो. रेंडर काय करणार मी की प्रोफाईल पेज, प्रोफाईल डॉट इजेस, आणि फाईल पण पेज आहे ती इजेस फाईल ते व्ह्यू मध्ये बनवून घेतो एकदा, ठीक आहे. आणि व्ह्यू मध्ये प्रोफाईल मध्ये एक अँकर टॅग मध्ये लाईट करतो H1 मध्ये वेलकम
प्रोफाईल पेज बनवू. ठीक आहे ना. मग युजर लॉग इन झाला तर कुठे गेला पाहिजे युजर? प्रोफाईल पेजला गेला पाहिजे. ठीक आहे ना. मग युजर आपल्याला काय करायचं, सेशन मधला डेटाचा यूज करून करायची. सिंपली तुम्ही इथं राईट केलं लॉग इन सक्सेस मध्ये, तर युजर ठीक आहे आपण इथूनच करू डायरेक्टली. म्हणजे युजर डेटाची लेंथ 0 पेक्षा जास्त आली तर युजर कुठे जाणार? लॉग म्हणजे प्रोफाईल पेजला. डायरेक्ट प्रोफाईल पेजला पाठवण्यासाठी आपण रिडायरेक्ट करू. रिडायरेक्ट, आणि रिडायरेक्ट मध्ये मी सांगतो स्लॅश प्रोफाईल. म्हणजे युजर लॉग इन झाला किंवा युजर लॉग इन झाला की कुठे जाणार तो? प्रोफाईल पेजला. ठीक आहे, चेक करायचं एकदा. ब्राउझर मी युजर लॉग इन करतो. युजर लॉग इन झाला तरच कुठे जाणार तो? प्रोफाईल पेजला. नाही झालं तर एक मेसेज राईट होणार की कोणता? इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. आणि मी जो काय बरोबर युजर नेम आणि पासवर्ड टाकलं तुम्ही कुठे जाईल? प्रोफाईल पेजला. ठीक आहे ना. येतोय ना प्रोफाईल पेजला. पण सपोज आपण मी काय केलं की मी लॉग इन करत नाही. लॉग इन करत नाही मी, फक्त URL चेंज करतो. URL काय टाकणार मी? स्लॅश प्रोफाईल. असं पण मी येतोय. मग सिक्युअर नाही झालं ना. उद्या कुणी पण येईन, कुणाला कुणाचे प्रोफाईल पेज पाहिलं असं जाईन, URL चेंज करन आणि डायरेक्टली कुठे जाईल तो? प्रोफाईल पेजला जाईल ना. मग इथं सिक्युरिटी राहिलीच नाही ना. बरोबर ना. जो काय करेन URL मध्ये जाईल, प्रोफाईल विदाउट लॉग इन करता जाईल डायरेक्टली. मग त्यासाठी आपण काय करणार की सेशनचा यूज करणार. सेशनचा यूज कसं करणार की कंडिशन टाकणार आपण इथे. काय टाकणार की मी इफ मध्ये जो काय सर्व्हर मध्ये रिक्वेस्ट डॉट सेशन, त्यामध्ये युजर आयडी, ठीक आहे चुकलं, सेशन डॉट युजर आयडी इक्वली नॉट इक्वल टू अनडिफाईन्ड असेल. ठीक आहे, अनडिफाईन्ड असेल तर कुठे पाठवायचं त्याला? प्रोफाईल पेजला. म्हणजे युजरनी लॉग इन केलं तर सेशन मध्ये आयडी स्टोअर होणार, आणि सेशन मध्ये आयडी असेल तर युजर कुठे जाणार? प्रोफाईल पेजला जाईल ना. आणि नसेल तर कुठे पाठवणार आपण? नसेल तर त्याला आपण डायरेक्टली रिडायरेक्ट करू लॉग इनला डबल. त्याने लॉग इन नसेल केलं, डबल लॉग इनला पाठवणार आपण. मग रिडायरेक्ट करतो. रिडायरेक्ट कुठं करणार मी? स्लॅश लॉग इनला. म्हणजे काय होणार इथे की युजरने लॉग इन केलं तरच सेशन मध्ये आयडी काय होणार? स्टोअर होणार. ठीक आहे ना. मग आयडी स्टोअर झाला, मग आयडी सेशन मध्ये आयडी असेल तरच प्रोफाईल पेजला जाणार, नसेल तर डायरेक्ट आपण लॉग इनला डबल रिडायरेक्ट करणार. समजतंय काय केले आपण? कसं नाही समजलं? बोला रे ऑनलाईन मेंबर्स. सिंपली आपण काय केलंय की आता आपण इथं एक राईट केलं व्हेरीफाय, एक युजर नेम घेतलं आणि दुसरं काय घेतलं? पासवर्ड घेतला. बरोबर. तो काय केला आपण? डेटाबेस मध्ये आहे का नाही चेक केलं. ठीक आहे ना. मग डेटा आपल्याला असेल तर डेटाची लेंथ किती होणार? 0 पेक्षा मोठी होणार, आणि नसेल तर 0 पेक्षा छोटी राहील. बरोबर ना. मग डेटाची लेंथ 0 पेक्षा मोठी आली तर एक सेशन मध्ये आयडी स्टोअर करायची, आणि त्या पेजला कुठे रिडायरेक्ट करणार आपण? प्रोफाईल पेजला रिडायरेक्ट करणार. सिंपली मी. ठीक आहे. आणि डेटाची लेंथ 0 पेक्षा छोटी आली तर आपण एक मेसेज राईट केलाय फक्त की इनव्हॅलिड युजर नेम, आणि जी सेशन मध्ये आयडी स्टोअर झालाय तो आपण काय केलंय की प्रोफाईल पेजला जाण्यासाठी एक कंडिशन टाकली. तुला प्रोफाईल पेजला जायची तर सेशन मध्ये मला आयडी स्टोअर पाहिजे. आणि आयडी कधी भेटणार आपल्याला? की सेशन मध्ये आपण जेव्हा लॉग इन करतो. लॉग इन, ठीक आहे, एक्झाम्पल पाहिलं तर बघू शकतो आपण. आता मी काय करतो, एक लॉग इन करतो. मी ABC युजर नेम टाकलं आणि एक पासवर्ड टाकतो 1 2 3 4 5 6 आणि लॉग इन केलं. पुढे आलो मी, प्रोफाईल पेजला आलो ना. ठीक आहे ना. सपोज मी काय करतो की आता माझा जो काही CMD आहे, CMD मी क्लोज करतो. म्हणजे सर्व्हरची जी काही आयडी असेल ती आयडी काय होईल? डेटा स्टोअर झालाय तो गायब होईल. ठीक आहे. ब्राउझरला जातो मी आणि बॅक येतो एकदा. आता मी लॉग इन केलंय का? नाही केलं. मग सर्व्हरला आयडी स्टोअर असेल का? नाही ना. मग मी डायरेक्टली URL चेंज करतो. आता मी URL करतो प्रोफाईल. मग अशी जात होतो, आता जातोय. मी किती ट्राय करतोय. आता मी डबल स्लॅश प्रोफाईल टाकतोय, पण कुठे जातोय मी? डबल
लॉग इनलाच जातोय ना. मी कितीही प्रयत्न केला, किती पण स्लॅश प्रोफाईल टाकलं, शेवट कुठे येणार? प्रोफाईलला पेजला जाणारच नाही मी. कारण का नाही जाणार? की आपण एक कंडिशन टाकली इथे. काय कंडिशन टाकली? की जो काही सर्व्हर मध्ये आयडी असेल, म्हणजे नॉट इक्वल टू म्हणजे काय? अनडिफाईन्ड. समजतं ना? हा पॉईंट समजतो ना तुम्हाला काय केले आपण? की सर्व्हर मध्ये आयडी असेल तरच प्रोफाईल पेजला जायचं, नसेल तर डबल तू लॉग इन कर. एवढं समजतंय? ऑनलाईन मेंबर्स, पॉइंट क्लिअर आहे का? काही एकदा रिपीट करू मी? मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं. नोट करतात? काही एकदा रिपीट करायचं? सांगा ऑफलाईन काय म्हणणं आहे? ठीक आहे, नोट करून घ्या. नाही समजलं तर आपण एकदा रिपीट एक्सप्लेन करू. ठीक आहे, झाल्यानंतर मेसेज बॉक्स मध्ये राईट.